तर पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस आहे। मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यानं विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे। उपोषणादरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे। पेसा अंतर्गत 12,000 पदांची भरती करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून घेऊयात। दीपक, आपण पाहू शकतो उपोषणाचा तब्बल 16वा दिवस आहे। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती देखील खालावली असल्याचं कळतंय। सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच तेजल, खरं तर जे आदिवासी मंत्री आहेत अशोक उईके आणि नरहरी झिरवळ यांनी 2 दिवसापूर्वी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर आम्हाला मागण्या मान्य आहेत असं सांगितलं होतं। मात्र ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला JR स्वरूपात आमच्या सुपूर्द करावा अशा वरती विद्यार्थी हे ठाम आहेत। आपण खरं तर पाहू शकतो की जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रकृती आहे ती अतिशय खालावलेली आहे। अगदी 2 विद्यार्थी आहेत, ते जवळचं लोणी काळभोर आरोग्य विभाग आहे ते हॉस्पिटलला आहेत आणि एकंदरीतच ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावण्यामुळे आज खरं तर हे विद्यार्थी काहीतरी निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। एकंदरीत संध्याकाळपर्यंत आज सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला JR द्यावा अशी देखील विद्यार्थी मागणी करत आहेत। परंतु आज जो अल्टिमेटम दिलेला आहे ते पुढील काय निर्णय घेणार हे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। खरं तर जो आदिवासी विद्यार्थी आहे जो उपोषण करतोय त्याच्याशी आपण बोलणार आहोत। काय खरं तर सरकारला आज तुम्ही आज शेवटची अल्टिमेटम दिलेला आहे, काय पुढची तुमच्या आंदोलनाची दिशा असणार आहे, काय सांगा? आमची आंदोलनाची दिशा अशी असणार आहे की आम्ही या ठिकाणी ॲट ए टाइम सर्वच विद्यार्थी उपोषणाला बसू आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व समाजाने रस्त्यावरती उतरावे व उपोषणाची तयारी करावी आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहामधील किती सामूहिक विद्यार्थी किती उपोषणाला बसतील तरी? इथं आम्ही जवळजवळ 600च्या आसपास विद्यार्थी ॲट ए टाइम उपोषणाला बसू। म्हणजे सरकारने आज JR द्यावा अशी तुमचा शेवटचा अल्टिमेटम? सरकारने जे शब्द दिलेले आहेत ते पाळावे, नाहीतर आम्ही सामूहिक उपोषण करू हा इशारा देतोय मी आज। खरं तर सेजल, आपण पाहू शकतो की खरं तर 600 विद्यार्थी हे सामूहिक उपोषण करण्याच्या तयारीमध्ये आहेत, कारण अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती आहे ती खालवलेली आहे। एकंदरीतच आज सरकारला संध्याकाळपर्यंत अल्टिमेटम ह्या विद्यार्थ्यांनी दिले।